प्रश्न असा होता. ओके, प्रश्न तर कळला आहे तुमच्या सगळ्यांना. सो आपल्याला माहिती आहे, जसं सिस्टरने सांगितलं, पहिल्यांदा ज्या वेळेस ते आले, मिसर देशातून निघाले, लाल समुद्र पार केला आहे, आता जंगलातून चालले आहेत, त्यावेळेस काय झालं, तिकडे तहानेने सगळे लोक व्याकुळ झाले आणि ते कुरकुर करायला लागले की तू आम्हाला इथे कशाला आणला आहेस, आमचे इकडे नाही का, आम्हाला मारायसाठी आणलंयस का, आम्ही इकडे तहानेने आणि अन्नाने आम्हाला काहीच मिळत नाही, आम्ही व्याकुळ होऊन मरून जावं का, मिसर देशामध्ये काही चांगल्या कबरा नव्हत्या का, तू आम्हाला रानात मारायला आणले, अशी कुरकुर करायला लागले. आणि मोशे मग त्यावेळेस परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वर म्हणतो, तो जो खडक आहे ना समोर, त्यावर तुझ्या हातातली जी काठी आहे ती त्या खडकावर मार. ओके. मोशे जसं त्या खडकावर काठी मारतो, त्या खडकातून काय होतं माहितीये, त्या खडकातून पाण्याचे झरे वाहायला लागतात. म्हणजे इतकं गशिंग वॉटर, इतकं जोरात पाणी यायला लागतं की पूर्ण इस्रायल राष्ट्र ते पाणी पिऊन तृप्त होतं, सगळे लोक खुश होतात. झालं. आता काही दिवस तिकडे राहतात, तिकडून पुढे प्रवास करतात. जसं सिस्टरने गणना 20चा रेफरन्स दिला होता, त्याच्यामध्ये तुम्ही आमेन, प्रेज द लॉर्ड. आता पहा, पहिल्यांदा इथे त्याला परमेश्वर काय म्हणाला होता की तू खडकावर काठी मार, आणि त्या प्रकारे तो करतो. आता परत काय झालंय, हे लोक परत प्रवास करत करत पुढे आलेत, अशा ठिकाणी आलेत, आणि तिकडे काय झालंय, एका सीन रानात, असं नाव दिले. ओके, एका रानात आले, त्या नावाचं रान आहे सीन. सीन रानामध्ये ही लोक आली आहेत आणि कादेश येथे मुक्काम केलाय. आणि काय झालंय, तिकडे ज्यावेळेस कादेश येथे ते मुक्काम करतात, मोशेची जी मोठी बहीण असते मिरियाम, ती तिथे मरण पावते. ओके, त्याच ठिकाणी ते तिला मोठमादी देतात, तिला पुरतात, आणि तिकडून काय होतं, त्या ठिकाणी त्यांना कुठेच पाणी मिळत नाही. तुम्ही 20:2-3 मध्ये, गणना 20:2-3 मध्ये वाचू शकता. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन याच्या विरुद्ध सगळे लोक एकत्र झाले आणि ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले, तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. आता हे कशावरून बोलतायत, कारण या इतक्या वर्षाच्या रानातल्या प्रवासामध्ये असं झालं आहे की काही लोकांनी कुरकुर केले, काही लोक मरीमध्ये मेले, काही लोकांनी देवाच्या विरोधात गेले, आणि काही लोकांचा रानामध्ये नाश झाला. तर हे लोक काय म्हणतायत माहिती, आता उरलेली लोक पुन्हा ना, इथे पाणी मिळत नाहीये, पाणी नाही मिळाले, असं नाही की आता पाणी नाही मिळाले एका तासात कुरकुर करतात, नाही, खूप वेळ झाला आहे त्यांना तिकडे, त्या ठिकाणी ते राहतात, पाणी नाही मिळत आहे, आणि आता मोशेशी भांडायला लागले, अहरोनाकडे कुरकुर करायला लागले, आणि ते म्हणतात, आमचे भाऊबंद जसे मेले त्यांच्यासोबत आम्ही मेलो असतो ना तर बरं झालं असतं, कारण इथे तर आम्हाला काहीच मिळत नाही, पाणी नाही, काही नाही. तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली, आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून काय. काय म्हणतात मोशेला आणि अहरोनाला. मोशे कोण आहे, परमेश्वराने त्या ज्याच्याद्वारे बोललं, ज्याच्यावर विश्वास ठेवून निघाले ते. अहरोन हा याजक म्हणून उभा आहे. आणि आता ते काय म्हणतात मोशे आणि अहरोनाला की तुम्ही ही परमेश्वराची मंडळी, तुम्ही आम्हाला नाही का ह्या रानामध्ये आणलं, आमच्या पशूंनी, आमच्या जनावरांनी इकडे आपला जीव सोडावा, आम्ही इथे मरून जावं म्हणून आम्हाला इथे आणलं आहे का, मिसर देश सोडायला आम्हाला लावलं, आणि ह्या भिकार ठिकाणी का आणलं. शब्द बघा त्यांचे, ह्या भिकार ठिकाणी आम्हाला का आणलं, येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल, डाळिंब तर नाहीच, पण प्यायला पाणी सुद्धा नाहीये. ज्या सीन रानातून ते जात होते तिकडे ना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत नव्हत्या. ओके, तेव्हा मोशे आणि अहरोन यांनी काय केलं, त्या सगळ्या इस्रायलच्या मंडळी पडून निघाले दर्शन मंडपामध्ये. म्हणजे ह्या गोष्टी केव्हा घडल्या आहेत माहिती, अगदी सुरुवातीचं बॅटल नाहीये की आता इस्रायल मधून निघाले, मिसर देशातून निघाले आहेत, नदी पार केली आहे, मेघस्तंभ, अग्निस्तंभ, परमेश्वर त्यांच्या सोबत चाललाय, मान्ना पाडतोय आणि पाणी नाही मिळत. सुरुवातीचं नाहीये किंवा कडू पाणी लागलंय, नाही. अनेक चमत्कार पाहिले, परमेश्वराचा क्रोध पाहिलाय, परमेश्वराची दया पाहिली आहे, मोशेद्वारे करण्यात आलेले वेगवेगळी वाणी पाहिली आहे, परमेश्वराने त्याला मंडप कसं बांधायचा, कोश कसा ठेवायचा, सगळ्या गोष्टी दिल्यात, नियम दिले आहेत, याजकांची सेवा काय सांगितलंय, तसे इस्रायलचे 12 वंशांना त्यांचे नाही का जागा द्यायची, वाटून द्यायचं, हे सगळं सांगितलंय. दर्शन मंडप जे आहे, मंडपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे लोक नाही का वस्ती करून सुद्धा राहतात आणि प्रवास करत करत पुढे चाललेत. बरीच वर्ष लोटली आणि पुन्हा त्यांचा स्वभाव अजूनही, म्हणजे एवढे वर्ष देवाचा अनुभव घेऊन सुद्धा हे लोक आठवण काढतायत मिसर देशाची. मिसर देशामध्ये धान्य आहे, द्राक्षरस आहे, अंजीर आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, हे ते इथे आम्हाला काहीच मिळत नाही, पण इकडे नाही का पाणी सुद्धा मिळत नाही, आम्हाला या भिकार ठिकाणी, आम्हाला अशा दरिद्राच्या ठिकाणी तू कशासाठी आणला आहे. मोशे काय करतो, त्या लोकांची कुरकुर ऐकतो, सगळं अक्षरशः ती लोक नुसती कुरकुर करत नव्हती, अशी अंगावर धावून येत होती मोशेच्या, इतकी बडबड बडबड बडबड, त्याचा जीव जेरी सांडला होता. आणि एवढा सगळा परमेश्वराचा अनुभव घेऊन सुद्धा ज्यावेळेस ते असे वागत होते. आता काय झालं माहिती, मोशे तिकडून निघाले ह्या सगळ्यांकडून, आणि जिथे परमेश्वराने
त्याला आज्ञा केल्यामुळे त्यांनी जो मंडप बांधला होता, दर्शन मंडपाच्या दारापाशी मोशे आणि अहरोन पालथे पडतात आणि बायबल सांगतं परमेश्वराचं तेज त्यांच्या दृष्टीस पडलं. परमेश्वर मोशेला म्हणाला, इकडे ना ते फक्त तिकडे पडले, त्यांनी अजून देवाला विनंती पण केली नाही, काहीच नाही. दर्शन मंडपाकडे गेलेत, मोशे आणि अहरोन पालथे पडलेत, त्यांना ती सहन होईना लोकांचे शब्द, देवाच्या विरोधात जे बोलतायत, त्यांच्या विरोधात जी कुरकुर चालली आहे. त्यांनाही कळतंय पाणी नाहीये, लोक कासावीस झाली आहेत, जनावर कासावीस झाली आहेत, कसं करावं समजत नाहीये. बट येस, त्यांना माहितीये की परमेश्वराने इथून आणले तर प्रभू नक्कीच काहीतरी करणार. आणि ह्या सगळ्यामध्ये ते तिकडे जाऊन पालथे पडले. देवाचं तेज त्यांच्या समोर आलं, मोशे आणि अहरोनाच्या समोर. हालेलुया. आणि परमेश्वर त्यांनी काही सांगायच्या आधी परमेश्वर त्यांना बोलतो. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे, तू आणि तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. आता देव काय म्हणतो माहिती, सगळ्या लोकांना जमा कर. हे जे कुरकुर करणारी लोक आहे, हे जे लोक कासावीस झाले, हे जे लोक आज पाहत आहेत, हे जे लोक मिसर देशाची आठवण काढत आहेत ना, त्या सगळ्यांना जमा कर. त्यांच्या देखत त्या सगळ्या लोकांसमोर तो जो खडक आहे त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. हालेलुया. ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. या लोकांना पण पाज, ह्या मंडळीला पाज, त्यांच्या जनावरांना पाणी पाज. कसं? खडकातून पाणी काढ, आज्ञा कर आणि निघेल. ओके. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्या समोरून ती काठी आणली. ओके. मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले. त्यांना मोशे म्हणाला, काय म्हणाला आता, ऍक्च्युली ही कुरकुर आणि इतकं हे सगळं ऐकून मोशे इतका डिस्टर्ब झालाय की तो ह्या परिस्थितीतही शरणासाठी परमेश्वराकडेच गेलाय. प्रभू काय बोललंय ऐकलंय. पण त्या लोकांचं ते वागणं, तुम्हाला माहितीये ज्यावेळेस लोक कुरकुर करतात ना, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं पाहणं, वागणं इतकं प्राऊड, इतकं रूड, इतकं म्हणजे सगळं असं बदललेलं असतं ना, जसं काही नाही का समोरच्या माणसाला नजरेनेच मारून टाकतील अशी दृष्टी असते त्यांची. आणि हे पूर्ण इस्रायलची मंडळी मोशेकडे त्या गोष्टीने पाहते, त्या क्रोधाने, त्या एकदम द्वेषाने आणि त्या कुरकुरीने. असं त्यांचं कदाचित दात खात असतील, धावून जात असतील, काही गोष्टी घडत असतील. बघा, एखादी व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या विरोधात वागते, कसं त्या व्यक्ती, म्हणजे ती व्यक्ती तोंडाने जरी काही बोलली नाही, शब्द जरी बाहेर नाही निघाले ना, त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं, त्याचं ते अपिअरन्स, त्यांचं पाहणं किती असं वाटतं की समोर इथे राहू नये, इथून कुठेतरी निघून जावं. आणि त्या सगळ्यांना परमेश्वर बोलतोय, त्यांना जमव, त्यांच्या समोर त्या खडकाला आज्ञा कर. प्रभू फक्त म्हणाले, तुझ्या हातातली काठी घे. हालेलुया. दुसरं काही बोलला नाहीये. आता त्या सगळ्या लोकांना जमा केलंय आणि मोशे त्यांना काय म्हणतो, अहो बंडखोरांनो, हालेलुया, ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. हालेलुया. त्या झराचे नाव मरीबा म्हणजे भांडण पडले, कारण इस्रायल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रगट केले. सो इकडे काय झालं माहिती, ऍक्च्युली पाहायला गेलं तर मोशेची चूकही नाहीये, पण पहा, परमेश्वराने काहीतरी सांगितलं. लोकांची कुरकुर, लोकांचं पाहणं, लोकांचं वागणं, या सगळ्यामुळे मोशे आणि अहरोन डिस्टर्ब झालेत. काठी घेतली, त्या खडकावर त्याने 1दा मारली, 2दा मारली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पाणी तर आलं, विपुल पाणी वाहायला लागलं, विपुल. हालेलुया, भरपूर, की लोक तृप्त झाले, त्यांचे जनावर तृप्त झाले, सगळं झालं. पण परमेश्वर काय म्हणाला, मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही केलं नाही, तुम्ही माझी पवित्रता ह्या लोकांसमोर प्रगट केली नाही, म्हणून जो देश मी सांगत आहे ना, त्या देशामध्ये ह्या लोकांना घेऊन जाणे तुमच्या हाताने होणार नाही. हालेलुया. एवढं सहन केलं, एवढं मध्यस्थी केली, एवढी पेरणी केली, एवढं सगळे श्रम घेतलेत, आणि ह्या ठिकाणी त्या एका गोष्टीमुळे परमेश्वर म्हणत आहे की तुमच्या हाताने आता हे लोक त्या देशामध्ये जाणार नाही. मोशे आणि अहरोन, तुम्ही नाही ह्याचा वाटा बनणार. तर तुझं, त्याला परमेश्वर उत्तराधिकारी देतो, यहोशुवाद्वारे ह्या गोष्टी घडतात. पण परमेश्वर म्हणतो की ह्या मंडळीला जो मी देश दिला आहे त्या देशात त्यांना नेणं तुमच्या हातून होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नंतर
आता काय झालंय माहिती, आपण जे पहिलं वाचलं होतं, परमेश्वर म्हणाला गणना 20 मध्ये, आता प्रत्यक्ष इकडे हे आलेत मोवाब देशावरून, तिकडे त्यांना ते प्रॉमिस लँड दिसतंय आणि परमेश्वर त्याला म्हणतो, ज्या देशाविषयी मी अब्राहम, इसाक, याकोब यांच्याशी शपथ वाहिली होती, करार केला होता, तो देश तर मी तुला प्रत्यक्ष दाखवलाय मोशे, पण तू उतरून, ही जागा उतरून तू त्या देशामध्ये जाणार नाही. कारण याचं कारण आपण पाहिलं. ओके. आणि काय होतं की मोशे तिथे मरण पावतो. जर तुम्ही नाही का त्याच्या पुढे 7वं वचन वाचलं ना, तर तुम्हाला कळेल मोशे ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस तो 120 वर्षाचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती. त्याचा बायबल सांगतं त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती, तो वीक झाला नव्हता, तो म्हातारा झाला नव्हता, तो थकला नव्हता, तो आजारी नव्हता, तो काहीच नव्हता. परंतु परंतु तरी सुद्धा, कारण त्याच्या पुढे परमेश्वराने मोशेसाठी मिनिस्ट्री ठेवली नव्हती. मोशे होता, मोशेच्या जीवनाचं काम होतं इस्रायलाच्या लोकांना फारोच्या हातातून सोडवणं, शत्रूच्या हातातून त्यांना बाहेर काढणं. ते परमेश्वराने केलं आणि एका लिमिटेड पिरियड पर्यंत परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं तू पुढे उतरून जाणार नाही. त्याचा उत्तराधिकारी यहोशुआ होतो. दॅट वॉज द एंड ऑफ हिज मिनिस्ट्री. त्याच्या मिनिस्ट्रीचा जो शेवटचा दिवस होता तो मोशेचा शेवटचा दिवस ठरला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बरं, मग का बरं एवढी मोठी काय चूक केली मोशेने की परमेश्वराने त्याला अशी शिक्षा नाही म्हणता येणार. ओके, आय कॅनॉट यूज द वर्ड पनिशमेंट, की परमेश्वर त्याला त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन गेला नाही. प्रेज द लॉर्ड. जसं मगाशी सिस्टरने रेफरन्स दिला होता, आपण सगळेजण आपलं बायबल उघडूया. 1 करिंथ 10:4. ह्याचं जे स्पष्टीकरण आहे ते प्रेषित पौलाने खूप सुंदर प्रकारे दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. 1 करिंथ 10:4. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक्यू सो मच सिस्टर. सगळ्यांनी वचन ऐकला का? प्लीज आपापल्या बायबलमध्ये उघडा. पहा, इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा असं मराठीमध्ये दिलेलं आहे. तर इकडे सुरुवातीला काय दिले? प्रेषित पौल म्हणतो की आपले सर्व पूर्वज एकाच मेघाखाली होते आणि एकाच समुद्रातून ते पार गेले. मेघ आणि समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. ओके, मेघ आणि समुद्रातून गेले, मेघस्तंभ होता, त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केलं आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणारे आध्यात्मिक खडकातून पीत होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे ऍक्च्युअल स्पष्टीकरण आहे, खरं रेव्हलेशन किंवा खरं त्याच वचनाचं जे स्पष्टीकरण आहे ना, जे आपण गणना 20 मध्ये वाचतो, जे आपण निर्गमन मध्ये पाहिलं, जे आपण आता पुढे अनुवाद मध्ये पाहत आहोत ना, त्याचं स्पष्टीकरण हे आहे की ज्या वेळेस परमेश्वर मोशेला म्हणाला की त्या खडकावर काठी मार. ओके, सो बायबल सांगते इकडे की ते सर्व तो एक आध्यात्मिक खडक होता. दॅट स्टोन वॉज रिप्रेझेंटिंग समथिंग. तो जो खडक होता ना, तो खडक काहीतरी दाखवत होता. हालेलुया. बायबल सांगतं ते सर्व आध्यात्मिक पाणी प्याले आणि ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ते इकडे काय सांगितले? तो खडक कोण होता माहिती? तो खडक ख्रिस्त होता. सो पहिल्यांदा ज्या वेळेस ना निर्गमच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस त्यांना पाणी मिळालं नाही आणि परमेश्वर मोशेला म्हणतो त्या खडकावर काठी मार, याचा अर्थ जर तो खडक ख्रिस्त आहे, याचा अर्थ त्या ख्रिस्तावर त्या स्ट्राईक द क्राइस्ट. ओके, याचा मीनिंग काय होतो? त्या ख्रिस्ताला वधायचंय. त्याचा अर्थ काय होतो की तो जो ख्रिस्त आहे, तो जो खडक आहे, तो जो आध्यात्मिक खडक आहे ज्याला ख्रिस्त म्हणण्यात आलंय, त्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात येत आहे. सो त्या खडकाला मारायचंय, तिथून पाणी मिळणार आहे. जीवनाचा झरा कोण आहे? जीवन कोणामधून मिळतंय? प्रभू येशूद्वारे. बायबलमध्ये प्रभू म्हणाला ना की मीच खरं जीवनाचं पाणी आहे. प्रेज द लॉर्ड. सिस्टरने रेफरन्स दिला होता योहान याचा 4था अध्याय. ज्यावेळेस त्या शोमरोनी स्त्री सोबत परमेश्वर वार्तालाप करतो, ती पाणी भरायला आलेली आहे आणि येशू तिच्याशी बोलतोय, तर प्रभू म्हणतो माझ्याकडे असं पाणी आहे की जे पिल्यावर कोणाला तहान लागणार नाही. ओके, तुला जर कळलं असतं की तुझ्याशी बोलणारा कोण आहे, तर तू त्याच्याकडे जीवनाचं पाणी मागितलं असतं. सो इकडे प्रेषित पौल आपल्याला सांगतोय तो जो खडक होता तो ख्रिस्त होता आणि बायबल सांगते की त्या ख्रिस्ताला किंवा त्या खडकाला मोशेला परमेश्वर म्हणतो की त्याला मार. स्ट्राईक दॅट स्टोन. ओके, दॅट रॉक, नॉट स्टोन, दॅट रॉक. आणि ज्यावेळेस त्याला तो त्या खडकाला पहिल्यांदा मारतो, त्यातून पाणी वाहतं. ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याच्या खुशीमध्ये भाला
ज्वाला ज्यावेळेस खुपसला, रक्त आणि पाणी ह्या गोष्टी बाहेर आल्या. ओके, सो इट रिप्रेझेंट सेम. ज्या गोष्टी जुन्या करारामध्ये प्रतिकात्मक होत्या, नवीन करारामध्ये त्या गोष्टी ना तशाच घडलेल्या आहेत. ओके, तर त्यावेळेस ते लोक त्या खडकातून पाणी पिले. तो खडक आध्यात्मिक होता, तो ख्रिस्त होता. ओके, बायबल सांगते ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही, तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. त्यांनी त्या आध्यात्मिक खडकातून पाणी पिलं, जो ख्रिस्त आहे त्याच्यातून पाणी पिलं, तरी सुद्धा कित्येक लोक वाईट वागले, कित्येक लोकांनी नाकारलं, कित्येक लोकांनी कुरकुर केली, कित्येक लोक चुकीचं वागले आणि त्यांचा नाश झाला. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगते, ह्या गोष्टी उदाहरण दाखल झाल्या की ज्यांनी लोभ धरला तसं आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. जसे कित्येक लोक चुकीचं करत होते तसं आपण त्यांच्यासारखं चुकीचं करू नये म्हणून. ओके, कोणीतरी बायबल उघडा, इब्री करास 9:28. ओके, इब्री करास पत्र याचा 9वा अध्याय आणि 28वा वचन वाचा. लॉर्ड, आपण नीट हे वचन समजून घ्यावा. इब्री करास पत्र 9:28. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला. ओके, ख्रिस्त आहे पहा सगळ्या जगाचं पाप. भले येशू ख्रिस्त मरण पावला, त्याच्यानंतर आपण जन्मास आलोय, त्याच्यानंतरची ही पिढी आहे. याचा अर्थ असा नाही की त्याच्यानंतरच्या पिढीसाठी परत प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, वधस्तंभावर जाणार आहे. नाही, बायबल सांगतं त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला. एकदाच प्रभू येशू ख्रिस्ताने बलिदान दिलं सगळ्या जगांसाठी, प्रत्येक जन्म घेणाऱ्या मनुष्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी. मग अजून जे जन्मलेले असू दे नसू दे, जन्म होऊन मरण पावले असू दे, काही असू दे, त्या सगळ्यांसाठी येशू ख्रिस्त एकदाच मरण पावला. ओके, एकदाच मरण पावला, एकदाच अर्पीला गेला. कशासाठी? त्या सगळ्यांची पाप स्वतःवर घेण्यासाठी. आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. ओके, जे त्याची वाट पाहतायत आता पापाचा हिशोब करायला किंवा पापामधून सोडवण्यासाठी नाही तर तारणासाठी दुसऱ्यांदा दिसेल असं दिलंय. सो हे लक्षात घ्या की जर तो खडक आध्यात्मिक आहे, तो ख्रिस्त आहे, देन ही शुड बी स्ट्राईक ओनली वन्स. ख्रिस्त एकदाच मरण पावणार, एकदाच तो वधस्तंभावर जाणार आणि एकदाच आणि कायमचं तो वेदीवर अर्पण्यात येणार. जसं जनावरांच्या बाबतीत म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या आधी जसं जनावरांचं अर्पण किंवा पक्ष्यांचं अर्पण सारखं सारखं द्यायला लागायचं, तसं ख्रिस्ताला सारखं सारखं वधस्तंभावर जावं लागत नाही, एकदाच आणि कायमचा. जर तो खडक ख्रिस्त आहे, प्रेषित पौलाने जे स्पष्टीकरण दिलंय त्याच्यानुसार जर तो आध्यात्मिक खडक आहे, जर तो ख्रिस्त आहे, तर तो एकदाच वधीला जाणार, तो एकदाच अर्पीला जाणार. त्यामुळे त्याला एकदाच मारण्यात येणार, त्यामुळे त्याला एकदाच काठी मारण्याची गरज होती आणि त्याच्यातून पाणी आलं. आता काय होतंय, ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावलाय. आता तुमचं आणि माझं तारण कसं झालंय, जो वधस्तंभावर वधलेला देवाचा कोकरा आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे तुमचं तारण झालंय. आपण त्या ख्रिस्ताकडे पाहतो, आपण विश्वास ठेवतो, आपण कबूल करतो. आपल्या मुखाने ज्यावेळेस आपण कबूल करतो, आपलं तारण होतं विश्वासाने आणि आपण त्या गोष्टींचे, त्या आशीर्वादाचे, त्या वतनाचे, त्या सगळ्या गोष्टीचे आपण भागीदार होतो. ज्यावेळेस पुन्हा तीन रानामध्ये ज्यावेळेस अशी पुन्हा परिस्थिती उद्भवली, त्यावेळेस प्रभू काय म्हणाला होता की जा, तुझ्याकडे काठी आहे, ती काठी घे, फक्त काठी घे म्हणाला होता, दुसरं काही करायला सांगितलं नाही. त्या खडकाला आज्ञा कर. आता तुमच्यासाठी वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने कार्य पूर्ण केले. आता तुम्हाला काय करायचंय, विश्वास ठेवायचे की हा जो खडक आहे, जो एकदा माझ्यासाठी अर्पण्यात आलाय, हा जो ख्रिस्त आहे, जो एकदा माझ्यासाठी वधण्यात आलाय, त्याने एकदाच आणि कायमचं कार्य पूर्ण केलंय. समजा माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी ख्रिस्त मरण पावलाय, मग आता माझ्या आजारांची क्षमा केली नाही का, परत मी ख्रिस्ताला जाऊन वधस्तंभावर खेळणार आहे का, परत ख्रिस्ताला मरायची गरज आहे का? ओके, ठीक आहे, मी आजपर्यंतच्या पापांची क्षमा मागितलीये, पण उद्या जाऊन मी असं काहीतरी भयानक पाप केलंय, कुठलं तरी वाईट कृत्य केलंय, मग आता परत जाऊन मी ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळवणार आहे की प्रभू मला क्षमा कर, माझ्या एवढ्या पापांची तू क्षमा केली होती, माझ्याकडून ही चूक झाली नाही. आता मला काय करायचंय, जो एकदा वधस्तंभावर ख्रिस्त अर्पण झालाय, एकदा मरण पावला आहे, त्याच्याकडे तुम्हाला जायचंय, विश्वास ठेवायचे की एकदा जे अर्पण झालंय ते आजही माझी कमजोरी मिटवण्यासाठी ते योग्य आहे, आजही माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो खडक सक्षम आहे, आजही तो वधस्तंभ, एकदा वधण्यात आलेला देवाचा कोकरा, माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी, माझ्या आजारातून बाहेर काढण्यासाठी
साठी, माझ्या परिस्थितीमध्ये बदल घडवण्यासाठी, मला पुन्हा उभं करण्यासाठी, मला नीतिमान ठरवण्यासाठी, मला आशीर्वादित करण्यासाठी आजही तो सक्षम आहे. हालेलुया. आणि ही गोष्ट होती म्हणून त्या खडकाला दुसऱ्यांदा मारणं योग्य नव्हतं. लोकांसाठी तो खडक होता. कदाचित मोशे, अहरोन, याजक हे सगळे लोक, इस्रायल लोक म्हणत काय त्या खडकावर तर तिकडून तर पाणी काढलंय, त्यांना त्या खडकाचं महत्व समजलं नसेल. पण हे महत्व आपल्याला माहितीये की तो खडक काय होता, तो आध्यात्मिक खडक होता. आणि बायबल सांगतं की ते सर्व लोक त्या एकाच आध्यात्मिक खडकातून पाणी प्याले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं 1 करंती 10:4 मध्ये ज्यावेळेस देवाचं वचन वाचताना, भले आपण आता इथे जे शिकलोय, तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी हे वाचाल ना, हळूहळू एक एक शब्द नीट समजा आणि नीट वाचून घ्या. प्रेज द लॉर्ड. आपण वाचूया 1 करंती 10:4. कोणीतरी प्लीज रिपीट करा ते वचन. 1 करंती 10:4. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. ते सगळ्यांनी तेच पाणी पिलं. ते साधारण पाणी नव्हतं, ते येशू ख्रिस्ताद्वारे जीवनातून येणारं जीवनाचं पाणी होतं. तो खडक तर ख्रिस्त होता. ख्रिस्त एकदाच मरण पावतो म्हणून त्याला एकदाच मारण्यात येते. दुसऱ्यांदा 2 वेळा काठी मारण्याची गरज नाहीये. तर दुसऱ्यांदा आपल्याला फक्त बोलायचंय, आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, आपल्याला त्या खडकाकडे विश्वासाने पाहायचंय, आपल्याला प्रार्थना करायची, आपल्याला बोलायचंय, विश्वासाने घोषणा करायची आणि आपल्यासाठी गोष्टी तयार आहेत. हालेलुया. त्या इन्सिडेंट मधून जे मोशे सोबत झालं त्याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे की आता आपल्याला काय करायचंय. तो जो वधस्तंभ आहे तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, तुमच्या प्रत्येक कमजोरीचं उत्तर आहे, तुमच्या प्रत्येक आजाराचं समाधान आहे, तुमच्या प्रत्येक निराशेचं तो निराकरण, समाधान, कारण आहे. हालेलुया. जो ज्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग आता समस्या काही असू दे, कोणामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, कोणाचं रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल, कोणाचा पापाचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा लस्टचा प्रॉब्लेम असेल, वासनेचा प्रॉब्लेम असेल, कोणाला मुलांचा प्रॉब्लेम असेल, कोणाला जॉब रिलेटेड प्रॉब्लेम असेल, कोणाचा अजून काहीतरी वेगळाच काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड प्रॉब्लेम असेल, त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे. त्या वधस्तंभावर वधलेला प्रभू येशू ख्रिस्त तो एकदा वधण्यात आला ना, म्हणून आज आपण पित्याकडे, त्या सिंहासनासमोर आपण खूप धैर्याने जाऊ शकतो. हालेलुया. तुम्हाला माहितीये तुम्ही चूक केली, तुम्हाला माहितीये तुमच्याकडून, माझ्याकडून नाही का कमजोर पडतोय, आपल्याकडून चुका होत आहेत, पण का आज आपण नाही का एवढं सगळं होऊन सुद्धा की आपण सहज आपलं नाही का आपण उभं राहतोय परमेश्वरासमोर. का माहिती? कारण त्या कृपेच्या सिंहासनासमोर आपण जातोय. आपल्याला माहितीये की आपला जो प्रभू आहे त्याच्याकडे ज्यावेळेस आपण जातो, आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जातोय. जर आज तो न्यायाच्या सिंहासनावर बसलेला असताना आपलं धैर्यही झालं नसतं, आपण कुठे लपू, काय करू म्हणून आपण नाही का लपण्याची जागा शोधत फिरलो असतो. पण आज आपल्याला माहितीये की तो वधस्तंभ आहे ना, तो क्रूस आहे ना, त्याच्यावर अर्पलेला देवाचा कोकरा माझा येशू आहे ना, म्हणून आज मला जागा आहे. म्हणून मी आज जरी चुकले तरी मी उभी राहू शकते. मी आज जरी नाही का वाईट वागले तरी मला जागा आहे, कारण तो वधस्तंभ मला नाकारत नाही. तर एकदा तो खडक ना, एकदा त्यावर काठी मारली होती, एकदा ते कार्य पूर्ण झालं, पुन्हा पुन्हा मारायची गरज नाही. इट वॉज नॉट द मिस्टेक. ओके, ही मोशेची चूक होती, आपण असं नाही बोलू शकत. मोशेला जेरेस आणलं होतं, त्यांनी हॅरास केलं होतं त्या लोकांनी, त्या इस्रायलाच्या मंडळीने, आणि मोशेना त्या इमोशन्स मध्ये त्याच्याकडून हे झालं. पण तरी सुद्धा काही गोष्टी हिताच्या होत्या, काही गोष्टी चांगल्या होत्या. परमेश्वराने त्याच्या सेवकाचा शब्द तिकडे अडवला नाही. विचार करा, त्याने एकदा दोनदा काठी मारली, त्या खडकातून पाणी आलं नसतं, त्या इस्रायल लोकांनी काय केलं असतं? मोशे आणि अहरोन यांच्या विरोधात कसे वागले असते? गॉड वॉज ऑलवेज फ्रॉम देअर साइड. जसं इस्रायलाच्या लोकांवर परमेश्वराचं प्रेम होतं ना, तसंच मोशे आणि अहरोनावर होतं. परमेश्वराने कधीच अंतर दिलं नाही. सो भलेही त्या लोकांनी तो देवाचा शब्द तिकडे पूर्ण केला नाही, मी तुम्हाला सांगते, देवाचे जे प्रिन्सिपल्स आहेत ना, ते ज्यावेळेस आपण पूर्ण करतो ना, त्यावेळेस आपण त्या लेवलमध्ये, त्या अभिषेकामध्ये उभं राहतो. येस, ब्लेसिंग्स देवाने दिले आहेत,
दिलाय, तारण देवाने दिलंय, आरोग्य देवाने दिलंय, पण काही गोष्टी असतात जिथे ना आपण असंच जाऊ शकत नाही. ज्या वेळेस आपण काल पाहिले, याकोबाला परमेश्वर म्हणाला, तू ती वेदी जिथे होती ना, भावासमोरून पळून जात असताना तुम्हाला भेटला होता, तिकडे जा, माझ्यासाठी वेदी बांध. तो त्या सगळ्या लोकांना, त्याच्या नोकरांना, दासदासींना, त्याच्या बायकांना, मुलांना, सगळ्यांना म्हणतो की जे काही तुमच्याकडे आजपर्यंत तुम्ही करत आले ना, चुकीच्या वेद्या, चुकीच्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी बाजूला काढा. आपल्याला परमेश्वराच्या वेदीकडे जायचे, आपण बेथेल येथे जाणार आहे. आणि ते लोक प्रिपेअर करतात. सो तुम्हाला तयारी करायची की तुम्ही तुमच्या वेदीकडे येताना आता प्रिपेअर युअर हार्ट, की प्रभू हे कपटीपणा आहे, प्रभू ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, प्रभू हे सगळं माझ्या मनात आहे, मी असं वागले, मी असं प्राईड मध्ये चाललीये, मी हे दोषारोप घेऊन चाललीये, मी एकमेकांना नाही का, मी असं कपटीपणा करून चाललीये, मी माझ्या घरामध्ये ही चूक केलीये, मी माझ्या संसारामध्ये अशी वागलीये, हे सगळं माझ्याकडून घडलंय प्रभू, या सगळ्या गोष्टींमध्ये माझी चूक आहे, मला माहितीये. एक्नॉलेज द मिस्टेक्स, तुमच्या कमजोरी पहा, कारण ह्या सगळ्या चुकीच्या वेद्या आहेत. आणि त्या वेद्या, त्या चुकीच्या गोष्टी, अमंगळ गोष्टी साईडला ठेवा, परमेश्वराकडे त्या गोष्टींची कबुली करा आणि परमेश्वराकडे जा. हालेलुया. त्या प्रार्थनेच्या वेदीकडे जा. दॅट ऑल्टर विल टॉक विथ यू, दॅट ऑल्टर विल गिव्ह यू द सोल्युशन, दॅट ऑल्टर विल कम्युनिकेट यू. कारण वेदीवर परमेश्वर शांत राहत नाही, वेदीवर परमेश्वर उत्तर घेऊन येतो, वेदीवर परमेश्वर बोलतो, वेदीवर परमेश्वर काही ना काही आपल्या जीवनामध्ये करतोय. आणि त्या वेदीद्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे आशीर्वाद घेऊन येतोय. हालेलुया. सो दिस वॉज द थिंग. आजचा आपला पूर्ण वेळ ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये गेलाय. बट आय होप तुम्ही काही शिकला असाल. मला आशा आहे की काहीतरी तुम्हाला नक्कीच समजलं असेल. ओके. सो जुन्या करार का आपण हा वेदीचा विषय घेतोय, कदाचित असं डाऊट येत असेल, हे काय चाललंय, आता आपण वेद्या बांधतो का, हे का ह्याची गरज आहे का, आता काय चालू आहे. ज्या गोष्टी जुन्या करारात झाल्या, पहा तो खडक सुद्धा ख्रिस्त होता. हालेलुया. सो ती वेदी सुद्धा काहीतरी दाखवते. येशू ख्रिस्त सुद्धा बाहेरील वेदीवर, म्हणजे यरुशलेमेच्या बाहेर वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं. याचा अर्थ येशू ख्रिस्त अंगणातल्या वेदीवर मरण पावला. तो ती ब्रेझन ऑल्टर किंवा जी पितळी वेदी आहे त्या ठिकाणी. ओके. ह्या गोष्टी ना प्रतिकात्मक आहे, उदाहरणा दाखल होत्या जुन्या करारामध्ये, नवीन करारात त्याची पूर्ती झाली आहे. सो आपण ह्या बायबल उघडा आपलं निर्गम 17 आणि 15. निर्गम 17:15. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, नीट ऐका. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी ठेवले, म्हणजे परमेश्वर माझा विजयाचा झेंडा असे ठेविले. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल. आजही अमालेकी लोकांना, म्हणजे तुम्ही वाचाल ना, तुम्हाला कळेल, जर स्टडी केलं, त्यांना वाटा नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो ह्या वेदीबद्दल आपण उद्या बोलणार आहे. तुम्हाला आता खूप इझी जाईल की का मोशेने ह्या वेदीचं नाव यहोवा निसी किंवा परमेश्वर माझा विजयाचा झेंडा, द लॉर्ड इज माय विक्टरी बॅनर अँड स्टँडर्ड, असं का ठेवलं हे तुम्हाला समजेल. आणि पहा, यहोवा निसी हे परमेश्वराचं नाही, हे वेदीला दिलेलं नाव आहे. सो देवाकडून ज्या गोष्टीची अपेक्षा केली, सो यहोवा परमेश्वराचं नाव, निसी त्या ठिकाणी त्या परिस्थितीत ज्या गोष्टीची अपेक्षा ते करत होते, ते नाव त्या वेदीला दिले. ओके. सो ह्याविषयी आपण स्टडी करणार आहे. तुम्ही वाचू शकता निर्गम याचा 17वा अध्याय 8 पासून 16 पर्यंत. सो प्लीज रीड. आपण उद्या ह्या वेदीबद्दल शिकणार आहे. आपल्याला शल्मोनाच्या वेदीबद्दल पण शिकायचंय. आणि त्याच्यानंतर खूप क्विकली नेक्स्ट मंडे पासून, प्रोबॅबली मंडे पासून आपण ह्यातच झाल्या आपल्या विश्वासाच्या देवाच्या वेद्या. मग कुठल्या वेद्या आहेत ज्या चुकीच्या आहेत, कुठल्या वेद्या आपल्याला पाडायची गरज आहे, कुठल्या वेद्या कसं काम करतात, कुठल्या विपरीत वेद्या आपल्या जीवनामध्ये काम करतात, हे आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला हा आजचा संदेश समजला असेल. काही लोकांना प्रश्न असेल, मग मोशेने जे प्रभू बोलला ते तर केलं नाही, मग खडकातून पाणी का आलं? बिकॉज गॉड इज ग्रेशियस, गॉड इज मर्सीफुल. परमेश्वर त्याच्या सेवकाचे शब्द ना पाळणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव काळजी करतो त्या लोकांची. हालेलुया. आपला ख्रिस्त सहनशील आहे. तो जो खडक, तो ख्रिस्त आहे ना, तो सहनशील आहे. हालेलुया. आपण ख्रिस्ताला परत एकदा वधस्तंभावर खिळू शकत नाही, परत एकदा त्याला वधस्तंभावर मारू शकत नाही. एकदा झालं, काम पूर्ण झालं. म्हणून प्रभू येशू म्हणाला, इट इज फिनिश्ड.
हे पूर्ण झाले. फिनिश्ड साठी जो शब्द वापरलाय ना, ऍक्च्युअल ग्रीक वर्ड इज टेटेलेस्टाय. हालेलुया. खूप सुंदर त्याची सुद्धा शिकवण आहे. त्याचा अर्थ होतो जे काम होतं, जे एक मिशन दिलं होतं किंवा हे अशा प्रकारे एक प्रकारे कम्प्लीट केलंय, पूर्ण झालंय की त्याच्यामध्ये आता कोणी काहीच ऍड करू शकत नाही. अगदी स्टार्ट टू एंड सगळं पूर्ण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये, काही ऍडिशन करायची गरज नाही, काही रिमूव्ह करायची गरज नाही. इट इज फिनिश्ड. हे कंप्लीट झालं, हे संपलं, आता संपलं. आणि म्हणून एकदाच त्या खडकाला मारायचं होतं, दुसऱ्यांदा त्या खडकाला आज्ञा करायची होती. आता ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता ना, तुम्ही काय करता, त्या खडकाला आज्ञा करता, येशूच्या नावाने प्रार्थना करता आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आपण येशूला, समजा आता मला खूप कर्ज झालंय आणि मला समजत नाही मी काय करू, मी आता जाऊन येशूला वधस्तंभावर नाही, क्रुसावर नाही खेळणार आहे की प्रभू मला या कर्जातून बाहेर पडायचंय, आता परत तू वधस्तंभावर जा आणि मला हे कर. नो, इट इज फिनिश्ड. हे पूर्ण झालं. एकदा त्या खडकावर काठी मारली, दॅट्स इट. आता काय, मी त्या विश्वास ठेवते, मी आज्ञा करते, मला पाहिजे त्या गोष्टी मिळतात. मारण्याची गरज, अर्पिण्याची गरज आणि मृत्यूचा अनुभव घेण्याची गरज एकदा होती. आता काय, सगळ्या गोष्टींचे मार्ग मोकळे झाले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो whenever you are approaching the altar, मी तुम्हाला सांगते, चॅलेंजेस येणार. तुम्ही ठरवणार, आजपासून मी माझी प्रार्थनेची वेदी स्ट्रॉंग करणार आहे, आजपासून मी रेग्युलर प्रार्थना करणार आहे. ज्या दिवशी ठरवणार ना, त्या दिवशी असं होईल की प्रार्थना करायचं ठरवताय तरी सुद्धा प्रार्थनेला वेळ मिळत नाही, तरी सुद्धा काहीच करता येत नाही. अशा गोष्टी घडतील. हालेलुया. डोंट वरी. कोणीतरी विचलित होतंय, कोणीतरी ना अस्थिर होतंय, कोणीतरी घाबरतंय की हे लोक जर त्यांच्या प्रार्थनेच्या वेदीकडे गेले तर ह्यांचा परमेश्वर तर अग्नीने उत्तर देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्या वेदीवर जर तुम्ही स्तुती आराधनेचं अर्पण केलं, परमेश्वर अग्नीने उत्तर देणार. त्या वेदीवर जर तुम्ही नाही का प्रार्थना आणि मध्यस्थी केली, परमेश्वर अग्नीने उत्तर देणार. कारण वेदीवर प्रभू कधी सहज रिकाम्या हाताने येत नाही. हालेलुया. परमेश्वर नेहमी वेदीवर ज्यावेळेस उत्तर देतो ना, त्या वेदीवर अग्नी उतरते, अग्नी त्यावरचं अर्पण स्वीकारते आणि मग आपल्याला समजते, येस, गॉड हॅज आन्सर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे शत्रू नाही का खूप 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 विचलित झालाय. मी तुम्हाला सांगते, त्या लोकांना ती अग्नी दिसत होती कारण त्यांची वेदी दगडाची हाताने बांधलेली होती. आपली वेदी आपण स्वतः आहोत. तर विचार करा, तुमच्यामध्ये कोणती अग्नी आहे की त्याला घाबरत असल्यामुळे हा दुरात्मा, हा सैतान, आपला शत्रू आहे ना, आपल्याला त्या वेदीकडे जाण्यापासून, आपल्याला त्या वेदीवर अर्पण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.